क्रांतीसूर्य लहुजी वस्ताद साळवे. क्रांतीसूर्य लहुजी वस्ताद म्हणजेच लहुजी राघोजी साळवे यांचा जन्म पुरंदरगडाच्या पायथ्याशी असलेल्या पेठ या गावी झाला. तो दिवस होता 14 नोव्हेंबर 1794. त्यांना लहुजी बुवा मांग असे उल्लेखले जात होते. लहुजींच्या वडिलांचे नाव राघोजी साळवे राऊत व आईचे नाव विठाबाई होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात लहुजींचे पूर्वज पराक्रम गाजवीत. हे घराणे शिकारखाण्याच्या प्रमुख पदावर होते. त्यामुळे शिवाजींनी आपल्या कार्यकाळात लहुजीच्या पूर्वजांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या होत्या. त्यांच्या जीवाशी खेळण्याच्या कामगिरीमुळे शिवाजी महाराजांनी लहुजींच्या पूर्वजांना राऊत या पदवीने गौरविले होते. पुढे 5 नोव्हेंबर 1817ला पेशव्यांचे इंग्रजांसोबत खडकी येथे तुंबळ युद्ध झाले. 12 दिवस या युद्धामध्ये राघोजी व सळसळत्या तरुण रक्ताच्या 23 वर्षाच्या वयाच्या लहुजी साळवे यांनी आपल्या मावळ्यांना सोबत घेऊन इंग्रजांविरुद्ध प्रखर लढा दिला. लहुजी साळवे यांनी आपल्या मावळ्यांना सोबत घेऊन इंग्रजांसोबत जो प्रखर लढा दिला त्यामध्ये इंग्रजांच्या हातून लहुजींच्या समोरच राघोजी शहीद झाले. 17 नोव्हेंबर 1897ला पुणे हे ब्रिटिशांनी काबीज केले. पेशव्यांचा पराभव झाला. पुढे 1818मध्ये शनिवारवाड्यावर जो भगवा झेंडा युनियन जॅक लागला गेला भगवा झेंडा काढून, त्या ठिकाणी या पराभवाने लहुजींच्या हृदयात स्वातंत्र्यप्राप्तीची ज्वाळा भडकली. स्वातंत्र्यप्रेम, देशप्रेमाने ओतप्रोत भरलेल्या लहुजींच्या आणि आपल्या वडिलांच्या मृत्यूच्या दुःखातून सावरलेले भारत मातेला इंग्रजांपासून वाचवण्यासाठी राघोजी साळवे शहीद झालेल्या ठिकाणीच लहुजींनी 17 नोव्हेंबर 1817ला आपल्या वडिलांना श्रद्धांजली अर्पण करीत मरेन तर देशासाठी, जगेन तर देशासाठी अशी क्रांतिकारी प्रतिज्ञा करून आपल्या वडिलांचे थडगे बांधले. ही समाधी अजूनही पुणे शिवाजीनगरच्या वाकडेवाडी म्हणजे संगमवाडी इथे आहे. आपल्या वडिलांचा मृत्यू व इंग्रजांनी केलेला पराभव लहुजींना असह्य झाला होता. पराक्रमी घराण्यातील लहुजींनी इंग्रजांवर मात करण्यासाठी म्हणजे पर्यायाने देशाच्या स्वातंत्र्यासाठी मावळापंथी नव्हे तर जहाल क्रांतिकारक निर्णय करण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी आपल्या अंगी असलेले दांडपट्टा चालवणे, किल्ल्यावर पाठीच्या सहाय्याने चढणे, तलवार चालवणे ह्या ज्या गोष्टी आधीच लहानपणात आपल्या राघोजीकडून त्यांनी शिकल्या होत्या, बापाकडून शिकल्या होत्या, त्या त्यांनी पुढे आत्मसात केल्या. कट्यार चालवणे, जंब्या खुपसणे, भालाफेक करणे, घोड्यावरून रबेट मारणे, शिकारीचे मुंडके फोडणे, गल्लोरीने शत्रूवर निशाण साधणे, एका दगडाने 2 बाजूच्या शत्रूला घायाळ करणे, दोरखंडाने भिंत, गड, कोट, किल्ले, भुयार आणि मढ्यात चढणे, विहिरी, खंदक, खोलयुक्त भुयार, दर्या, भुईमार्ग उतरून चढाई करणे, हिंस प्राण्यांच्या शिकारीचे कसब शिकून ते युद्ध करायचे शिक्षण तरुणांना देण्यासाठी 1822मध्ये रास्तापेठ येथे देशातील पहिले तालीम युद्ध आखाडा तयार करतात. म्हणजेच कला कौशल्याचं प्रशिक्षण केंद्र सुरू करतात. या प्रशिक्षण केंद्रात सर्वच समाजातील युवक तालीम घेण्यासाठी येऊ लागतात. या प्रामुख्याने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, वासुदेव बळवंत फडके, महात्मा ज्योतिबा फुले, गोपाळ गणेश आगरकर, चाफेकर बंधू, क्रांतीभाऊ खरे, क्रांतीवीर नाना दरबारे, रावबहादूर सदाशिवराव गोवंडे, नाना मोरोजी, क्रांतीवीर मोरो विठ्ठल बावळेकर, क्रांतीवीर नाना छत्रे, उमाजी नाईक, स्वतः महात्मा फुले आणि त्यांचे सहकारी वाळवेकर आणि परांजपे हे देखील लहुजी वस्ताद साळवे यांच्या आडाख्यात शिकायला येऊ लागले होते. म्हणून लहुजींना वस्ताद असेही उल्लेखले गेले जाते. महार मांग हे तर या रक्ताचे संगशील तत्व होते. ते या सर्व निपुण कलेत वरील शिष्याचे गुरु होते. आखाड्याजवळ त्यांनीच एक विहीर खोदली आणि ती विहीर सर्वांसाठी खुली केली. सर्व जाती धर्माचे जण तिथे पाणी पी प्राशन करू लागले. ही एक समाजातील एकजुटीची क्रांती होती. या कार्याने महात्मा फुले प्रेरित झाले. 1847चा अगोदरपासूनही महात्मा फुले या आखाड्यात जात होते. लहुजींना ते गुरु मानत होते. पुढे महात्मा फुलेंनी मुलींची पहिली शाळा पुण्यात भिडेवाड्यात सुरू केली. हा काळ जातीय मक्तेदारी वर्गाने फुलेंवर आणि सावित्रीबाईवर घाण फेकण्याचा हा काळ होता. जिवे मारण्याच्या धमक्या, मारेकरी आणि प्रत्यक्ष दगडांचे घाव टाकण्याचा हा काळ होता. या काळात सावित्रीबाई फुले ह्या निर्धास्तपणे शाळेत ये जा करायच्या, कारण त्यांना संरक्षण होते लहुजी वस्ताद साळवे यांचे. लहुजी वस्ताद साळवे यांनी त्यांची अंगरक्षकाची भूमिका जबाबदारी आणि
दिली होती. महात्मा फुलेंना अंगरक्षक म्हणून पुढे लहुजी कैकदा त्यांच्यासोबत होते. 1848 या वर्षात खूप क्रांतिकारक बदल समाजात झाला. ज्या धर्माने मुलींना, बहुजनांना, अस्पृश्यांना आणि दलितांना शिकायला, शिक्षण घेण्याला बंधन लादली होती, ती बंधनं झुगारून देऊन फुले दाम्पत्यांनी पहिली भारतातील शाळा निर्माण केली आणि त्यांनी या पिचलेल्या दळलेल्या समाजाला माणूस म्हणून गुलाम नष्ट करून माणूसपणाचं शिकवण देणं सुरू केलं. प्रथमच लहुजींच्या आखाड्यात ही शाळा भरू लागली. अस्पृश्यता आणि स्त्री शिक्षण यावर करार झाला. समाज हितासाठीचा हा करार होता. 1891 ज्या 2 शाळा उभ्या होत्या त्यात लहुजींच्या आखाड्यात काम करणारे 2 शिष्य होते. एक पाढे पाठ करून घेणारा गणू शिवाजी तर दुसरा धुराजी आप्पाजी. हा बाराखडी घ्यायचा. ब्रिटिश शिक्षण खात्याने अस्पृश्यता कार्यासाठी महात्मा फुलेंचा सत्कार केला. तेव्हा लहुजी वस्ता त्या कार्यक्रमात हजर होते, कारण याच वर्षी कम्युनिस्ट मॅनिफेस्टो जाहीर झाला होता. 12 जून 1853 पर्यंत कैक शाळा सुरू झाल्या. कारण लहुजी स्वतः अशिक्षित होते, परंतु ते महार मागवाड्यात जाऊन गोरीगोरीच्या मुलांना शाळेत पाठवण्यासाठी विनोद करू लागले. स्वतः पाठीवर घेऊन त्यांना येऊ लागले. मुलं जमू लागले. या कामात राणोजी महार त्यांना मदत करीत. शिकले तर संघर्ष कळेल. गुलाम म्हणून किती दिवस जगायचं. बाप गुलामीत गेला मेला पोरांनो, तुम्ही तर मुक्त बघा. 10 सप्टेंबर 1853 साली दी सोसायटी ऑफ प्रमोटिंग द एज्युकेशन ऑफ महारमांग इटीशी या संस्थेची स्थापना करण्यात आली. त्यात लहुजींच्या कार्याची महत्त्वाची पावती मिळते, कारण लहुजींचे मोठे बंधू शिवाजी साळवे यांची मुलगी मुक्ता, लहुजींची पुतणी, या शाळेत शिकायला पहिली विद्यार्थी म्हणून होती. ही पहिली विद्यार्थी भारतातली अशी होती की जिने शिकलेल्या ज्ञानातून मांगा महाराचे दुःखाश्रू हा संशोधन पूर्णत्व असणारा अहवाल निबंध लिहिला आणि हा दलित मूव्हमेंटचा पहिला निबंध होता. आणि या ब्रिटिश सरकारकडे तो फुलेंनी इंग्लंडकडे राणीकडे पाठविला. या संशोधन निबंधाला अनुसरून ब्रिटिश धोरण अस्पृश्यतेविषयी ठरवू लागले आणि मुक्ता यातून अजामर झाली. मुक्ता म्हणते, जर आम्हाला कोणत्याही धर्माने आम्हाला धर्मात घेतलं नाही तर आम्हाला धर्म नाही. आम्हाला रस्त्याच्या कड्यावर आमच्या आया बहिणींना बाळंत व्हावं लागतं. आम्हाला घर नाही. आम्हाला धर्माच्या कोणतेही अनुबंधन नाही आहेत. आम्ही धर्महीन आहोत, अशी म्हणणारी मुक्ता साळवे लिहिते. ती लिहिते क्रांतीची शब्दभाषा, आणि म्हणून क्रांतीची ज्वाळा ही लहुजींच्या घरात कशा प्रकारे होती याचे एक उदाहरण आपण या मुक्ताकडे बघू शकतो. कारण हा काल मुलींना घरात बसून स्वयंपाक, भांडी-कुंडी, दळण-भरडण आणि रांगोळ्या काढणे नाही, तर वाळू ते धुवायला लावणारा होता. घराच्या उंबऱ्यावरती पाऊल न ठेवू देणाऱ्या व्यवस्थेत होता. मुली ह्या चुलीपुरत्या होत्या. स्त्री ही वासना भोगबावलीशी होती. म्हणून लहुजींना व फुले दाम्पत्याने सर्व रोडीपी वास्तव अमान्य होतं. ते स्त्री-शूद्राती शूद्र राजकारण त्यांनी एकजुटीने झुगारून दिलं. तो काळ कट्टरपंथी होता. 1826 पासून हा इंग्रज लढा सुरू होता. पुढे इंग्रज रामोशी यांच्या बंडात लहुजींनी बंडाचे नेतृत्व करण्यासाठी उमाजीला नाईक केलं. उमाजी नाईक हे त्या बंडाचे खलितेदार झाले. कारण याच काळात 85 ठिकाणी लहुजींच्या महाराष्ट्रामध्ये तालिमी होत्या, आखाडे होते, पैलवान तयार करणारे आखाडे होते. म्हणजे पुण्यापासून ते नागपूरपर्यंत, पुण्यापासून तर कोल्हापूरपर्यंत, चांद्यापासून तर बांद्यापर्यंत ह्या लहुजींच्या तालमी सर्रास सुरू होत्या. 1857च्या उठावात कैक शिष्य लहुजींना पाठविले. शस्त्रसाठा व खानावळीची मदत केली. बहादूर शिष्य त्यांनी तयार करून पाठवून दिले. 1858 हा काळ पुन्हा रणसंग्रामात निपजणारा आहे. त्या काळात लहुजींच्या आखाड्यात पिळदा देशटी असणारे तरुण तलबदार पैलवान गडी तयार होऊ लागले. ते एक क्रांतिकारी विद्यापीठ होते. या रणसंग्रामात लहुजी शिष्यांनी फार शिस्त आणि करारी भूमिका घेतलेली आहे. खरे तर याची सगळी पाठराखण जंगली महाराज रोडवरच्या त्यांच्या तालमीत झाली होती. आजन्म विवाहित असणे हे लहुजीच्या ध्येयाचे दृष्टीचे लक्षण म्हणून त्यांनी सशस्त्र आदिक्रांतिकारक जनक, सशस्त्र क्रांतीचे पहिले गुरु म्हणतात. 20 जुलै 1869 रोजी इंग्रजांनी वासुदेव बळवंत फडके आणि त्याच्यानंतर 10 वर्षांनी 1980 रोजी देवनागरवाडा मुक्कामी ही रात्री झोपेत असताना पकडले व त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरला. 7 नोव्हेंबर 1869 रोजी वासुदेव बळवंत फडके यांना जन्माची शिक्षा ठोठावली. लहुजींच्या मनावर खूप मोठा आघात झाला. अवघ्या 13 महिन्यांनी म्हणजे 17 फेब्रुवारी 1881 रोजी पुण्यात संगमपूरच्या म्हणजे संगमवाडीच्या आजच्या परिसरात एका झोपडीवरच्या घरामध्ये लहुजींची प्राणज्योत माळवली. एका क्रांती पर्वाचा शेवट झाला. क्रांतीवीर लहुजी वस्ता साळवे समाधी संगमवाडी पुणे येथे आहे. 1848 लहुजींच्या तालमीत सावित्रीबाई फुले यांची पहिली मुलींची शाळा भरत होती.
19व्या शतक प्रस्थापित धर्माला आव्हान देऊन नव्या जाणीवा पेरण्याचे होते, पण समाजाच्या जडणघडणीत पायाभूत ठरलेल्या महापुरुषांच्या लिखित इतिहासाकडेच आपल्याकडे उपलब्ध नाही आहे. त्यामुळे लहुजी वस्ताद साळवे यांच्या कार्याची आज समाजाला फारशी माहिती नाही. लहुजींचे चरित्र लिहिले गेले पाहिजे. त्यासाठी लहुजींच्या गावी पुरंदर भागात पायपीट करावी लागेल. तेथील ज्येष्ठ व्यक्तींशी संवाद साधून लहुजीच्या आठवणींच्या मिळाव्या लागतील आणि हे अवघड काम आहे ते करायला हवे. दरवर्षी 18 नोव्हेंबर लहुजी जयंती साजरी होते. 14 नोव्हेंबर या दिवशी लहुजींची जयंती साजरी होते. आज पुण्यामध्ये हे वारसास्थळ म्हणून लहुजी वस्ताद साळवे यांचं स्थान आहे. धन्यवाद. विश्वनाथ साठे, महाराष्ट्र.